अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला 30 डिसेंबरला जी पुत्रदा एकादशी आहे त्या दिवशी विनामूल्य जे यंत्र आहे ते या व्हिडिओमध्ये मी यंत्र टाकणार आहे. ते विनामूल्य यंत्र आपण काढू शकता. ते यंत्राचं काय करायचं, कुठं लावायचं, नंतर विधिवत त्याचं विसर्जन कुठं करायचं. आणि पुत्रदा एकादशी म्हणजे मुलगा पाहिजे म्हणून एकादशी करायची का मुलासाठी? तसं नाहीये. पुत्रदा एकादशी म्हणजे काय त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप जणांना वाटतं पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त आम्हाला मुलगा पाहिजे, मुलगी नको. असं मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव कधी करू नका. शेवटी कधीच कोणी कामाला येत नसतं. नवरा बायकोच ते सोबत असतात. तुमचा मुलगा कामाला येत नाही, मुलगी कामाला येत नाही. मग काही काही जणांचं असं आहे की संतान प्राप्ती होत नाही. 5 वर्ष आले, 10 वर्ष आले, 15 वर्ष झाले, संतान प्राप्ती नाहीये. काही काहींचं बाळ राहतं, मिसकॅरेज होतं. काही काहींना बाळ राहत नाही. मग याच्यामध्ये दोष काही काही जण महिलांना दोष देत असतात, काही काही पुरुषांना दोष देत असतात. पण दोघांमध्ये पण दोष नसताना दोघांचे पण रिपोर्ट नॉर्मल आहे. IVF केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांना बाळ झालं नाही, संतान सुख झालं नाही. आपण जे बाळाचं जे संतान सुख असतं आपल्या कुंडलीमध्ये पंचम स्थानावरून बघत असतो. खूप जण आता माझ्याकडे कुंडली आपण बघतो, खूप जण मला कुंडली दाखवता की संतान सुख आहे का. नवरा असेल बायको असेल दोघांच्या कुंडलीमधून पंचम स्थानावरून आपण ठरवतो की यांना बाळ होऊ शकतं, नाही होऊ शकत, किती बाळ होऊ शकतं आणि किती बाळ यांच्या नशिबात आहे. हे पंचम स्थानावरून ठरतं. खूप जणांच्या पत्रिका आपण बघितलेल्या आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना बाळपण झालेलं आहे. मी स्क्रीनवर दाखवेल, बाळपण झालेलं आहे सेवा घेऊन. कसं असतं, आपले काही पूर्वजन्मी दोष असतात, त्याच्यामुळे आपल्याला बाळ होत नाही. हे लक्षात ठेवा. रिपोर्ट चांगले असतात, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, तरी पण आपल्याला बाळ होत नाही. मग त्याचं कारण काय? मग आपल्याला सेवा करायला पाहिजे. आपण जसं गुरुचरित्रामध्ये 39व्या अध्यायामध्ये 60 वर्षाची वयस्कर होती ती महाराजांकडे आली, नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना म्हटली की मला या जन्मात बाळ नाही झालं, पुढच्या जन्मात बाळ द्या, त्यासाठी सेवा सांगा. पण महाराज हसले. महाराज का म्हणले नाही, या जन्मातच तुला बाळ होईल. म्हणून महाराजांवर विश्वास ठेवायचा. ज्यांना अजून पण संतान प्राप्ती झाली नाही किंवा पहिलं बाळ झालेलं आहे पण दुसरं बाळ होत नाहीये. पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त मुलगाच पाहिजे म्हणून नाही. पुत्रदा एकादशी म्हणजे आपले जे मुलं बाळ असेल त्यांना संरक्षण भेटण्यासाठी हे व्रत आहे. मग पुत्रदा एकादशी करायचं ज्यांना संतान नाहीये, ज्यांना संतान आहे नाहीये, त्यांनी सगळ्यात पहिले व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे रोज. 12 महिन्याला 12 एकादशी येत असतात. प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात. भागवत एकादशी असेल 2 एकादशी असतात. मग त्यापैकी कोणती पण एक एकादशीचा उपास करावा. ज्या महिलांना बाळ होत नाहीये, संतान होत नाहीये, बाळ राहतं पण ते मिसकॅरेज होतं, त्यांनी 12 एकादशीचा उपास करावा. साधी सोपी सेवा सांगतो मी, याच्यामध्ये 1 रुपया पण खर्च नाही तुम्हाला. 12 एकादशीचा उपास करायचा. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. प्रत्येकाने बघा, तुम्ही वेगळं राहत असाल, एकत्र राहत असाल, दुसरीकडे राहत असाल, आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असावी, साधी सोपी. बाळकृष्णाच्या मूर्तीला रोज जमलं तर रोज करा किंवा प्रत्येक एकादशीला अभिषेक करायचा. श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणायचं. प्रत्येक एकादशीला दूध पाण्याने अभिषेक करायचं पंचामृतनी आणि ते दूध पाणी दोघांनी प्यायचं. हे प्रत्येक एकादशीला करायचं. आता पुत्रदा एकादशी ही श्रावणामध्ये येत असते, 2दाच येते वर्षातून. श्रावणामध्ये एकदा आणि पौष महिन्यामध्ये एकदा. आता 30 डिसेंबरला पुत्रदा एकादशी आहे. त्या दिवशी आपल्या घरच्या बाळकृष्णावर अभिषेक करावा. परत त्या दिवशीपासून गुरुचरित्राचा 39वा अध्याय वाचावा. ज्यांना बाळ होत नाही त्यांनी गुरुचरित्राचा 39वा अध्याय रोज वाचायचा. रोज वाचावा. आता त्या दिवशी आपण बाहेरच्या त्या दिवशी उपास करायचा तर फराळाचं खाऊ शकता. मन स्थिर ठेवायचं आणि तुम्ही मनाला हे करून घ्यायचं, मनाला दुःख मानून नाही घ्यायचं की मला बाळ नाही होत किंवा ह्या गोष्टी होत नाही. महाराजांना सांगायचं, महाराजांना नारळ ठेवायचं. सेवा केली तर माझ्याकडे असे उदाहरण आहे, त्यांना 7-7, 5-5, 10-10 वर्षानंतर बाळ झालेले, फक्त सेवा मनापासून करायची.
हीच सेवा, कोणती सेवा करायची? हीच व्यंकटेश स्तोत्र असेल, गुरुचरित्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, ही सेवा करावी. पुत्रदा एकादशी दिवशी हे जे यंत्र आहे ते मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवेल. ते यंत्र काय करायचं? ते यंत्र भोजपात्र तुम्हाला भेटणार नाही. डाळिंबाची काडीने भोजपात्राने लिहायचं असतं. पण आता भोजपात्र तुम्हाला भेटलं ठीक, नाही भेटलं, साधं सोपं विनामूल्य यंत्र आहे, ₹1 खर्च नाही. काय करायचं? स्क्रीनवर दाखवेल मी आपल्याला. एक पांढरा पेपर घ्या. हे जसं यंत्र आहे, हे यंत्र आहे जशा याच्यामध्ये लिहिलंय तसंच आपण लाल पेनाने पांढऱ्या पेपरवर लिहायचं. हे कोणासाठी आहे? ज्यांना कोणतंही बाळ झालं नाही, ज्यांना दुसरं आपत्ती होत नाही, अडचण येते, IVF मध्ये अडचण येते, सगळ्यांचे अडचण येते. काय करायचं? पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने हे यंत्र काढायचं. ज्या महिलांना प्रॉब्लेम आहे त्यांनीच काढावं. हे यंत्र काढायचं किंवा तुम्ही दुसऱ्यांना काढून देऊ शकता. पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने यंत्र, साधं सोपं यंत्र काढायचं. विनामूल्य, ₹1 लागत नाही. पांढरा पेपर, आपला छोटा पांढरा पेपर घ्या, लाल पेनाने यंत्र काढायचं, त्याच्यावर श्री स्वामी समर्थ लिहायचं. ते केल्यानंतर ते यंत्र आहे, ते यंत्र हातामध्ये घ्यायचं. त्याच्यावर आपण संतान गोपालचा मंत्र म्हणायचा. नुसतं यंत्र आणलं झालं असं नाही. ते यंत्र हातामध्ये घ्यायचं, पांढरा पेपर, त्याच्यावर संतान गोपालचा मंत्र आपण 21 वेळा म्हणावा. व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, श्रीसूक्त म्हणायचं. आणि संतान गोपाल मंत्र म्हटल्यानंतर ते जे यंत्र आहे ते आपल्या कमरेला बांधायचं. कमरेला बांधायचं. कमरेला पुत्रदा एकादशीच्या दिवशी ते यंत्र आपल्या कमरेला बांधायचं. तुम्ही टाईट मध्ये बांधू शकता. आपल्या कमरेला कडदोडा असेल, काळा कडदोडा, लाल कडदोडा घालावा महिलांनी, आणि ते यंत्र आपल्या कमरेला बांधावं. कमरेला बांधल्यानंतर काय होईल? त्या दिवशी ते यंत्र बांधायचं, टाईट मध्ये बांधा किंवा कॅरीबॅग मध्ये बांधा, तुम्हाला जसं बांधता येईल ते कमरेला बांधायचं. एकादशीच्या दिवशी ते यंत्र बांधल्यानंतर त्या दिवशी आपला उपास असतो, त्या दिवशी उपास करावा. ते यंत्र कधी काढायचं? ते यंत्र जेव्हा आपोआप पडेल ना तर पळू द्यायचं. ते यंत्र काढायच्या भानगडीत जायचं नाही. टाईट मध्ये बांधा किंवा चिकटपट्टीमध्ये बांधा, कशामध्ये, आपण कडदोड्यामध्ये कमरेला बांधायचं फक्त महिलांच्या, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, ज्यांना काही होत नाही. फक्त यंत्र बांधल्याने होईल का? ते यंत्र बांधलं तुम्ही, पुत्रदा एकादशी दिवशी बांधलं, त्या यंत्राला गंधाक्षता फुल लावायचं, त्या यंत्राचे धूपदीप अगरबत्ती लावा आणि ते यंत्र नंतर कमरेला बांधून घ्या. साधं सोपं, ₹1 लागणार नाही तुम्हाला. यंत्राला बांधलं, पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण सेवा करायची. बाळकृष्णावर श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणायचं, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. त्या दिवशी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. आणि ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ते यंत्र आपल्या कमरेलाच ठेवायचं. दुसऱ्या दिवशीपासून आपण व्यंकटेश स्तोत्र असेल ते म्हणावं, जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. आणि ते यंत्र कमरेला बांधल्यानंतर त्यांनी काय होतं? ते यंत्र कमरेला बांधल्यानंतर पुत्रदा एकादशी झाल्यानंतर, समजा 30 तारीख झाली, 31 तारखेनंतर मग 2026 मध्ये आपण जे यंत्र आहे ते तसंच ठेवायचं. कमरेला तुम्ही 8 दिवस ठेवा, 15 दिवस ठेवा, 1 महिना ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ते यंत्र तसंच ठेवायचं. फक्त ते यंत्र घातल्यानंतर किंवा बांधल्यानंतर नॉनव्हेज खायचं नाही, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही. ते यंत्र तसंच ठेवायचं जोपर्यंत यंत्र बाहेर पडत नाही. ते यंत्र आपोआप बाहेर पडलं, आपोआप बाहेर पडल्यानंतर ते यंत्र विसर्जन करून टाकायचं पाण्यामध्ये. सोपं येते. फक्त यंत्र कमरेला बांधणं महत्वाचं आहे. कमरेला यंत्र असल्यानंतर तुम्ही जे फिजिकल रिलेशन आहे ते ठेवायचं आपल्या पद्धतीने, आपल्याला जसं ठेवता येईल त्या पद्धतीने फिजिकल रिलेशन ठेवायचं. आणि सेवा जास्त करायची. सेवा काय? औदुंबराला रोज प्रदक्षिणा करायची. गुरुचरित्राचा 39वा अध्याय रोज वाचायचा. रोज गुरुचरित्राचा 39वा अध्याय रोज वाचायचा. रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. खूप जणांना उष्णता असते, अतिउष्णता, नॉनव्हेज खाल्ल्याने अतिउष्णता येते. फास्ट फूड हे बाहेरचं खायचं नाही. फास्ट फूड खायचं नाही. आपलं आरोग्याकडे लक्ष द्यायचं. रोज व्यायाम करायचा, एक्सरसाइज करायची. 2026 मध्ये एक्सरसाइज करा, व्यायाम करा. आणि आपल्या डोक्यातून विचार काढून टाका की आपल्याला बाळ होत नाही. बाळ होणार. 60व्या वर्षी त्या स्त्रीला बाळ झालं तर तुम्हाला का बरं नाही होणार? म्हणून गुरुचरित्राचा रोज 39वा अध्याय, रोज बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही, फास्ट फूड खायचं नाही, एक्सरसाइज करायचं, व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. हे झालं महिलांनी. पुरुषांनी पण व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायचं. चहा कमी प्यायचा, दारू असेल, सिगरेट असेल, हे पुरुषांनी, नॉन व्हेज असेल ते थोडं खाणं बंद करा. कारण खूप जणांचं काय आहे, काही जण ड्रायव्हिंग करत असतात, दारू घेत असतात, सिगरेट पित असतात अति प्रमाणात. दारू, सिगरेट, नॉन व्हेज, असं केल्यानंतर तुम्हाला बाळ कसं होईल?
उष्णता झाल्यावर बाळ होणारच नाही ना. मग ह्या सगळ्या सवयी तुम्हाला कमीत कमी बाळ होईपर्यंत बंद करावं लागेल. 1 वर्ष 2 वर्ष. ते यंत्र पुत्रदा एकादशीच्या दिवशीच लावायचं आहे. ते यंत्र लावताना त्याच्या धूपदीप दाखवायचा आणि ते यंत्र कमरेला बांधून घ्यायचं. नंतर तुमचे जे पुत्रदा एकादशी झाल्यानंतर 15 दिवस 1 महिना कंटिन्यू फिजिकल रिलेशन आहे ते ठेवायचे. ते केल्यानंतर त्या वर्षभरामध्ये कधीही एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन यायचं. आपल्या कुलदेवतेला मान सन्मान करायचा. मान सन्मान कसा करायचा? कुलदेवतेला आपण खरं नारळ चिवटी भरा, 11 अलंकार व्हायचे, हार, वेणी, फणी, मणिमंगळसूत्र, विरोधे, जोडवे, खेळणा पाळणा, हे सगळं व्हायचं. हे सगळं व्हायचं. घरी आल्यानंतर सवाष्णी कुमारिका जीव घालायचं. बाळ राहिल्यानंतर 4 महिने कोणाला सांगायचं नाही. खूप जण काय करतात, सांगून टाकतात, याला सांग त्याला सांग, बाळ मिसकरच होतो. सेवा आपण जर केली तर तुम्हाला फळ भेटेल. नुसतं यंत्र लावून तुम्हाला फळ भेटणार नाही. आणि अजून एक, हे यंत्र लावलं म्हणजे तुम्हाला मुलगा होईल असं काही नाहीये. अंधश्रद्धापासून दूर राहा, असं काही नाहीये. मुलगा मुलगी समान आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला मुलगा सांभाळणार नाही ना मुलगी सांभाळणार नाही. शेवटपर्यंत नवरा बायकोच असता किंवा एकटा माणूस असतो, कोणी नसतं आपल्यासोबत. म्हणून त्या मुलगा मुलगीच्या नादी लागू नका. हे फक्त यंत्र, हे कसं आहे, यंत्र लावल्याने सेवा आपण जास्त करायला पाहिजे. आणि यंत्राचा परिणाम असा होतो की राहत नसेल, काही गोष्टी होत असेल, काही जर आपण एक्सरसाइज केलं, डॉक्टरची ट्रीटमेंट पण चालू ठेवायची, सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या आणि हे देवाची जी सेवा आहे ती करायची. गुरुचरित्राचा रोज 39वा अध्याय वाचायचा. कोणाच्या घरचं खायचं नाही, उष्णता कमी करायची, काळे कपडे घालायचे नाही, कोणाच्या घरचं खायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर आता पौष महिन्यात आहे, पुढची पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यात आहे, तोपर्यंत आपण सेवा आहे ती सेवा कंटिन्यू जर केली तर तुम्हाला जे संतान सुख आहे ते भेटेल. सेवा जर केली तर. महाराजांवर विश्वास ठेवला. गुरुचरित्राचा 39वा अध्याय वाचला बघा. 60व्या वर्षीला त्या बाईला झालं होतं. औदुंबराला रोज प्रदक्षिणा, गुरुचरित्राचा 39वा रोज अध्याय, व्यंकटेश स्तोत्र, आपल्या कुलदेवतेची यांची सेवा आणि महादेवांची सेवा. महादेवांना रोज पाणी टाकायचं, ते पाणी रोज प्यायचं. शिवमहिमा स्तोत्र असेल, भगवान शंकराची सेवा तुम्हाला करायला पाहिजे. भगवान शंकराची तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला जे बाळाचं सुख आहे, संतान सुख आहे ते अवश्य प्राप्त होईल. तुम्ही म्हणणार दादा, मग खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप सेवा केली पण आम्हाला बाळच नाही झालं. कोणतीही सेवा 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कंटिन्यू सेवा करत गेले तर तुम्हाला त्याचं फळ भेटत असतं. आता माझ्याकडे काही काही मी पत्रिका बघतो ना त्यांच्या, काही काहींना 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षानंतर बाळ झालेले. पण विश्वास महाराजांचा तुटू द्यायचा नाही, लक्षात ठेवा. म्हणून हे यंत्र आहे ते यंत्र आपण स्वतःच्या पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने काढायचं. स्वतः कमरेला काळा कडदोडा किंवा लाल कडदोडा ते यंत्र बांधावं. ते यंत्र कोणाच्या नजरेत पडणार नाही याची काळजी घ्यावी. ते यंत्र खाली पडलं तरी पण तसं विसर्जन पाण्यामध्ये याच्यामध्ये करून टाकायचं. प्रॉब्लेमच्या 4 दिवसामध्ये ते यंत्र कमरेलाच ठेवायचं, ते यंत्र काढायचं नाही जोपर्यंत ते यंत्र बाहेर पडत नाही आपल्या आपोआप. ते लक्षात ठेवा. नुसतं यंत्र लावणं फायदा नाहीये, त्याचे नियम पण पाळणं महत्वाचे आहे. यंत्र लावल्यानंतर नॉन व्हेज खायचं नाही, ब्रह्मचार्याचे नियम नाहीये. ते यंत्र लावल्यानंतर फिजिकल रिलेशन तुम्ही करू शकता, त्यासाठीच ते यंत्र ठेवलेलं आहे. ते लावायचं आहे कमरेला, हे लक्षात ठेवा. म्हणून मनापासून सेवा करायची, जास्त घाबरायचं नाही. व्यंकटेश स्तोत्र जास्त वाचायचं. परत आपल्या बेडरूम मध्ये बाळकृष्णाचा फोटो लावायचा माखन खाताना. बाळकृष्णाची जास्तीत जास्त सेवा करायची. संतान गोपाल मंत्र आहे तो जास्त वेळेस म्हणायचा. संतान गोपाल मंत्र आहे तो रोज 1 माळ असेल तर 1 माळ घ्या. संतान गोपाल मंत्र जास्त वेळ म्हणायचा. व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि आपलं बाळ व्हायचं जे आहे ते आपल्याला होईल, हे लक्षात ठेवा. महाराजांवर विश्वास ठेवायचा. महाराजांवर विश्वास ठेवला तर तुम्हाला बाळ 100% होईल, लक्षात ठेवा. जर विश्वास ठेवून सेवा केली, डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या, एक्सरसाइज करा, उष्णता पदार्थ खायचे नाही, दारू असेल, नॉन व्हेज असेल ते सगळं बंद करा. हे सगळं केल्यानंतर बाळ तुम्हाला होईल, हे लक्षात ठेवा. महाराजांवर विश्वास ठेवायचा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.